हॅलो, मी प्रीती रणखांबे. मी सध्या लिटल वुमन या पुस्तकाचा मराठी अनुवाद चौघी जणी याचे भाग यूट्यूबवर प्रकाशित करीत आहे आणि आत्तापर्यंत मी 3 भाग प्रकाशित केले आहेत आणि मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही केलेल्या कौतुकाच्या वर्षावामुळे मला खरंच खूप प्रेरणा मिळतेय. हे भाग ऐकत राहण्यासाठी तुम्ही कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला यू अँड मी ला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे भाग ऐकायला आवडत असतील तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ते शेअर करा आणि जर तुम्ही तुमचे विचार किंवा प्रश्न खाली कमेंट्स बॉक्समध्ये टाकलेत तर त्यांना लवकरात लवकर रिस्पॉन्स करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि तुम्हाला आणखी कोणती पुस्तकं माझ्याकडून ऐकायची असतील, कोणत्या कविता तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायच्या असतील तर त्या प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी दर दिवसाळ एक भाग चौघी जणीचा प्रकाशित करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुमचं असंच प्रेम मला मिळत राहावं अशीच माझी इच्छा आहे. चला तर मग आपण पुढच्या भागाला सुरुवात करू. चौघी जणी भाग 4. एकेकीचे ओझे. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उसासा टाकून मेघ म्हणाली, अरे देवा, आता कामावर जायचं म्हणजे किती जड वाटतंय. मेघला जात्याच कष्टांचा कंटाळा होता. आता सुट्टी संपली होती आणि सबंध 1 आठवडा चैनीत आणि गमतीत घालवल्यावर शिकवणीचे वृक्ष कंटाळवाणे काम करणे साहजिकच तिच्या जीवावर आले होते. मला वाटतं नाताळ वर्षभर चालू राहावा, काय मजा येईल ना, जो आळस देत म्हणाली. तेही कदाचित कंटाळवाणच होईल, मेघ म्हणाली. पण आता मेजवान्यांना जाणं, नृत्य करणं, गाडीतून आरामात घरी परत येणं, वाचणं किंवा नुसतंच बिछाण्यावर लोळत पडणं आणि मुख्य म्हणजे कामावर जाण्याची सक्ती नसणं यात फार मजा वाटते खरी. ज्या मुली अशा चैनीत दिवस काढतात त्यांचा मला खूप हेवा वाटतो. काहीही म्हण, माझा स्वभाव जरासा चैनी आणि विलासी आहे बाई. तिने पुन्हा एक उसासा टाकला आणि कामावर जाताना वापरण्याच्या आपल्या 2 झग्यांपैकी त्यातल्या त्यात कोणता कमी विटलेला आहे याचा ती विचार करू लागली. चैन सर्वांनाच हवीशी वाटते, पण आपल्या नशिबी ती नाहीये ना. मग झालं तर उगाच कुरकुर करण्यात काय अर्थ आहे, जो म्हणाली. आपण आपापली ओझी खांद्यावर उचलून घेऊ आणि मम्मी जशी आनंदानं कामावर जाते ना, तशाच समाधानानं आपणही आपल्या कामाला जाऊ. आंट मार्च तर मला अरेबियन नाईट्स मधल्या त्या खांद्यावर बसणाऱ्या म्हाताऱ्यासारखीच वाटते अगदी. पण मी हे ओझं खांद्यावर बाळगताना तक्रार केली नाही तर कालांतरानं ते गळून तरी पडेल किंवा दिवसेंदिवस हलकं तरी वाटू लागेल. आंट मार्चची अरेबियन नाईट्स मधल्या म्हाताऱ्याशी केलेली तुलना जोला स्वतःलाच इतकी आवडली की तिला हसू आलं आणि तिचं मन पुन्हा उल्हसित झालं. पण मेघची चर्या तशीच त्रासिक राहिली. तिचं ओझं अधिकच जड वाटू लागलं. 4 लाडावलेल्या हट्टी मुलांना शिकवणं सोपी गोष्ट नव्हती. त्या शिकवणीला जाण्याच्या कल्पनेनंच ती इतकी खिन्न झाली होती की रोजच्या प्रमाणे तिने परिश्रमपूर्वक सुंदर केशरचना केली नाही, की केसात निळी रिबनही बांधली नाही. उपयोग काय या साऱ्याचा? मला काही कोणी डोळे भरून बघणार नाहीये की माझ्या रूपाचं कोणी कौतुक करणार नाहीये. माझं सगळं तारुण्य असं काबाड कष्ट करण्यातच जाईल आणि बघता बघता मी म्हातारी आणि कुरूप होईन. इतर मुलींप्रमाणे जीवनातली कोणतीच सुख मला भोगता येणार नाहीत किंवा जीवाची कसली हौसमौजही पुरवता येणार नाही. आमचं नशीबच असं खडतर आहे, ती स्वतःशीच बोलल्यासारखी पुटपुटली आणि टेबलाचा पुढे ओढलेला खण तिनं रागारागानं धाडकर बंद केला. मेघची मनस्थिती अशी बिघडलेली असल्यामुळे सारी सकाळभर ती दुखावलेला आणि नाराज चेहरा करून वावरत राहिली. आज प्रत्येकीच काही ना काहीतरी बिनसलं होतं. बेथचं डोकं दुखत असल्यामुळे ती कोचावर आडवी झाली होती आणि घरातली मांजर आणि तिची 3 पिल्लं कुशीत घेऊन स्वतःचं मन रंजवण्याचा प्रयत्न करत होती. एमीचे होमवर्क पुरं झालं नसल्यामुळे ती घाबरून गेली होती. जो कपडे करता करता शीळ घालून आणि आरडाओरडा करून इतरांच्या कामात व्यत्यय आणत होती. मिसेस मार्च एक जरुरीचं पत्र पुरं करण्यासाठी टेबलाशी बसल्या होत्या आणि हॅनाला उठायला उशीर झाल्यामुळं तिचंही तंत्र बिघडलेलंच होतं. कपडे शोधता शोधता जोनं शाईची दौत उपडी केली, बुटाची लेस तोडली आणि चुकून स्वतःच्याच हॅटवर बैठक मारली. तेव्हा चिडून ती म्हणाली, सगळ्या जगात आमच्या घरासारखं अव्यवस्थित घर दुसरं नसेल. ह्या घरातले सर्वात जास्त अव्यवस्थित माणूस तू आहेस, समजली? एमीनं तिला प्रत्युत्तर दिलं आणि पाठीवर टपटपलेल्या डोळ्यातल्या पाण्यानंच तिनं चुकलेली बेरीज रागारागानं पुसून काढली. तेवढ्यात बेथ जवळचं एक मांजराचं पिल्लू मेघच्या पाठीवर चढलं आणि तिथे नख्या रोवून चिकटून राहिलं. मेघ घाबरून किंचाळली
आणि खरा प्रकार ध्यानात येताच तिनं बेथवर ताशेरे झाडण्यास प्रारंभ केला. जो हसत सुटली. बेथ हिरमुसली होऊन गप्प बसली आणि एमी रडू लागली. कारण 12 किती तेच तिला काही केलं आठवेना. पोरींनो, जरा गप्प बसायला काय घ्याल? तुमच्या या गोंगाटात मला एक अक्षर लिहायला सुचत नाहीये, मिसेस मार्च हताशपणे म्हणाल्या आणि त्यांनी पत्रातल्या आणखी एका चुकलेल्या वाक्यावर काट मारली. मिसेस मार्च ओरडल्यावर काही वेळ सगळीकडे अगदी चिडीचिप झालं. मुली कपडे करून कामावर जायला तयार झाल्या तेव्हा हॅनाने 2 जाडजूड गरम गरम पानग्या त्यांच्या न्याहारीसाठी टेबलावर आणून ठेवल्या. कामाची कितीही धांदल असली तरी हॅना या पानग्या करायला चुकत नसे, कारण तेवढंच खाऊन जो आणि मॅग घराबाहेर पडत. दुपारच्या जेवणाला 2च्या आत त्या कधीच घरी येत नसत. न्याहारी झाल्यावर जो आईला म्हणाली, सगळी सकाळभर आम्ही खूप वांडपणा केला नाही आणि तुला अगदी उच्छाद आणला, पण कामावरून येताना आम्ही कशा सुतासारख्या सरळ होऊन घरी येतो बघ. चल निघतो आई, चल ग मेघ. आणि मेघच्या हातात हात अडकवून ती घराबाहेर पडली. घराच्या कोपऱ्यावरून वळताना त्या दोघी न चुकता पुन्हा एकदा घराकडे नजर टाकेत, कारण त्यांची आई दारात उभी राहून हात हलवून हसत मुखाने त्यांना निरोप दे. आणि मुली कितीही त्रासलेल्या कंटाळलेल्या असल्या तरी आईच्या चेहऱ्यावरचं ते हसू कोवळ्या उन्हाच्या तिरपेप्रमाणे त्यांची मन प्रसन्न करून जाईल. इतक्या प्रेमानं आपल्याला निरोप देण्याऐवजी आईनं आपल्याला 2-2 थपडा ठेवून दिल्या असत्या ना तर ते जास्त बरं झालं असतं. आपण किती त्रास देतो तिला. आपल्यासारख्या कृतज्ञ पोरी क्वचितच सापडतील. जो वेगानं पावलं टाकताना मेघला म्हणाली, सकाळच्या झोंबऱ्या वाऱ्यात आणि हाडं फोडणाऱ्या थंडीत त्या हिमाच्छादित रस्त्यावरून झपाट्यानं चालताना त्यात तिला कसलं तरी विकृत समाधान मिळत होतं. छे, कसले भयंकर शब्द वापरतेस तू, मेघ चिडून म्हणाली. मला नाही मऊ मिळमिळीत शब्द वापरायला आवडत. भयंकर शब्दच मला छान वाटतात. त्यांना काहीतरी अर्थ असतो, जो हसत हसत म्हणाली. आणि वाऱ्याच्या झोतानं उडून चाललेली डोक्यावरची टोपी तिनं मोठ्या शिताफीनं पकडली. तू स्वतःला हव्या त्या शिव्या देऊन घे, पण मी बदमाशही नाही आणि कृतज्ञही नाही. मी नाही वाटेल ते शब्द ऐकून घेणार, मेघ म्हणाली. तिचा राग अजूनही शमला नव्हता. गरीब बिचारी मेघ, अगं मला माहितीये तू या दारिद्र्याला आणि कष्टांना वैतागून गेलीयस आणि म्हणूनच तुझा स्वभाव हा असा चिडखोर झालाय. अगं पण जरा दम धर. एकदा का मी माझ्या लेखनावर पैसे मिळवू लागले ना की मी तुला अगदी सुखात ठेवेन. मग गाड्या काय, आईस्क्रीम काय, उंच टाचांच्या स्लिपर्स काय, पुष्पगुच्छ काय, नृत्यासाठी लाल केसांचे जोडीदार काय, तू मागशील ते देईन मी तुला, जो गमतीनं म्हणाली. काय विक्षिप्त मुलगी आहेस तू जो, मेघ म्हणाली आणि मोठमोठ्यानं हसत सुटली. पण त्या मनमोकळ्या हास्यानं तिला खूपच बरं वाटलं आणि सकाळपासून जमत आलेली तिच्या वृत्तीवरची अभ्र दूर झाली. मी अशी विक्षिप्त आहे म्हणूनच बरं आहे, जो म्हणाली. तुझ्यासारखं सगळ्यांनीच लांब तोंड करून बसायचं म्हटलं म्हणजे बघायलाच नको. माझं एवढं ठीक आहे की कसल्याही बिकट परिस्थितीत मला काहीतरी हसण्यासारखं सापडतं आणि मी पोटभर हसू शकते. हा बघ तुझा रस्ता आला, जा आता. आणि दुपारी कशी हसत मुखानं घरी आहे. वेगवेगळे रस्ते फुटले तेव्हा त्या दोघी बहिणी एकमेकींचा निरोप घेऊन आपापल्या वाटेनं चालू लागल्या. अडचणीत सापडलेल्या आपल्या एका स्नेहाला मदत करताना मिस्टर मार्च जेव्हा आपली संपत्ती गमावून बसले आणि घराला वाईट दिवस आले तेव्हा दोन्ही मोठ्या मुलींनी कुठंतरी काम करून कुटुंबाला हातभार लावण्याची इच्छा दर्शवली. जबाबदारी स्वीकारण्याची सवय त्यांना जेवढ्या लवकर लागेल तेवढं बरंच असा विचार करून त्यांच्या आई वडिलांनीही फारसे आढेवेढे न घेता त्यांना नोकरी करण्यास परवानगी दिली. मेघने किंग नावाच्या एका कुटुंबात त्यांच्या लहान मुलांना शिकवण्याचं आणि सांभाळण्याचं काम पत्करलं आणि आपल्या छोट्याशा कमाईचा ती रास्त अभिमान बाळगू लागली. तिने स्वतः म्हटल्याप्रमाणे तिचा जात्याच चैनीकडे कल होता. शिवाय घरी श्रीमंती होती तेव्हाचे दिवसही इतर बहिणींपेक्षा तिला अधिक चांगले आठवत होते. त्यावेळी खाण्यापिण्याची, कपडा लत्त्याची चंगळ असे आणि दैनंदिन जीवनात कसलीही उणीव जाणवत नसे. त्या दिवसांच्या तुलनेनं आत्ताचं दारिद्र्य मेघला कधी कधी अगदी असह्य होई आणि मग ती स्वतःच्याच मनाशी झुरत बसे. ती ज्या कुटुंबात नोकरी करत होती तिथल्या 2 मोठ्या मुली तिच्याच वयाच्या होत्या. त्या पार्ट्यांना जात, नृत्यांना जात, नाटकं बघत आणि अगदी क्षुल्लक गोष्टींवर इतका पैसा खर्च करीत की ती उधळपट्टी पाहून
मेघचा जीव तिळतिळ तुटे. तेवढ्याच पैशात तिला स्वतःला हव्या असलेल्या कितीतरी आवश्यक वस्तू घेता आल्या असत्या. मेघ जात्याच मत्सरी नव्हती किंवा तक्रारखोरही नव्हती, पण या साऱ्या परिस्थितीतला अन्याय कधी कधी तिला फार तीव्रतेने जाणवे आणि मग दिवसचे दिवस ती उदास होऊन राही. संपत्तीची वाण असली तरी मात्या पित्यांच्या वात्सल्यामुळे आणि बहिणींच्या प्रेमामुळे आपलं जीवन किती समृद्ध झालंय याची तिला अद्याप फारशी जाणीव नव्हती. जो आंट मार्चला पुस्तकं वाचून दाखवण्याचं काम करीत असे. आंट मार्च ही मिस्टर मार्चची चुलती. ती एक श्रीमंत विधवा होती. पाय अधू असल्यामुळे तिला कोणातरी उत्साही तरुण मदतनीसाची आवश्यकता होती. त्यामुळे मार्च दाम्पत्याच्या 4 मुलींपैकी एखादी दत्तक घेण्याची इच्छा त्यांनी दर्शवली होती. पण मार्च पती पत्नींनी तिचं ते मागणं सरळ धुडकावून लावलं होतं. त्यांच्या स्नेही मंडळींनी त्याबद्दल त्यांना दोष दिला होता. इतकंच नाही तर आंट मार्च आपल्या मृत्यूपत्रात त्यांच्यासाठी आता काहीही ठेवणं शक्य नाही असा धाकही दाखवला होता. तथापि अव्यवहारी मार्च दाम्पत्यानं एवढंच म्हटलं होतं की आम्ही आमच्या मुली पैशासाठी कधीही कोणाला देऊन टाकणार नाही. पैसा मिळो ना मिळो, आम्ही सगळेजण एकत्रच राहू. आपली मागणी नाकारली गेल्यामुळे आंट मार्च इतक्या संतापल्या होत्या की काही दिवस मार्च कुटुंबातल्या मंडळींकडे येणं जाणं आणि त्यांच्याशी बोलणंही त्यांनी थांबवलं होतं. पण नंतर एका परिचित कुटुंबात जोची आणि त्यांची अकस्मात गाठ पडली. जोचा मिस्किल चेहरा आणि तिच्या वागण्या बोलण्यातला निसंकोच मोकळेपणा आंट मार्चला कुठेतरी मोठा वेधक वाटला आणि त्यांनी आपली मदतनीस म्हणून जोला आपल्याकडे काम करण्याची विनंती केली. दुसरी चांगली नोकरी न मिळाल्यामुळे प्रथम काहीशा नाराजीनेच जोनं आंट मार्चकडचं काम पत्करलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या विक्षिप्त म्हातारीचे आणि तिचे हा हा म्हणता छान जमलेही. क्वचित केव्हा तरी एखादा वादळ उद्भवे आणि जो रागारागानं घरी परत निघून येई. पण लगेच आंट मार्च कडून तिला आग्रहाचं बोलावणं येई आणि मग जो निमूटपणे कामावर जाई. कारण खोल कुठेतरी त्या वृद्ध, अपंग, असहाय्य स्त्रीबद्दल तिला गाढ जिव्हाळा वाटत होता. आंट मार्च तर जोला आवडतच असे, पण त्याही पेक्षा त्या घरात तिला मोठं आकर्षण होतं ते म्हणजे तिथल्या लायब्ररीचं. आंट मार्चचे पती मरण पावल्यापासून तिथल्या पुस्तकांवर धूळ साचली होती आणि खोलीच्या कोपऱ्यातून कोळिष्टक लागली होती. जोला आपले ते म्हातारे आजोबा चांगले आठवत होते. अगदी लहान असताना ती जेव्हा तिथे येत असे त्यावेळी ते तिला चॉकलेट, पेपरमिंट खायला देत असत आणि कातडी बांधणीची सोनेरी अक्षरं वर असलेली आपली जाड सुंदर सुंदर पुस्तकं काढून खुशाल तिला खेळायला तिच्या पुढ्यात टाकेत. मग जो त्या ग्रंथांच्या साह्याने घरकुल बांधी, स्टेशन तयार करी किंवा रेल्वेचे लांब लचक रस्ते बनवी. कित्येकदा ते तिला मांडीवर घेऊन त्या पुस्तकातली सुंदर सुंदर चित्र दाखवेत आणि वेगवेगळ्या देशांच्या अद्भुत कथा तिला सांगत. ती भली थोरली, थंड, काहीशी काळोखी लायब्ररी, कपाटातून आणि शेल्फावरून हारीने मांडलेली ती लठ्ठ पुस्तकं, पुस्तकांचा आणि चामड्याचा तो विचित्र पण हवासा वास, त्या खोल आरामशीर खुर्च्या, कोपऱ्या कोपऱ्यातून ठेवलेले धुळीने माखलेले ते संगमरवरी पुतळे, या सगळ्यांचं जोला विलक्षण आकर्षण वाटे आणि तिथे तिचा जीव जसा रमून जाई तसा तो अन्यत्र कुठेही सुखावत नसे. आंट मार्चला जरा डुलकी लागली की जो लायब्ररीकडे लगेच धाव घे आणि तिथल्या खोलगट खुर्चीत बसून हातातल्या ग्रंथात ती ताबडतोब हरवून जात असे. काव्य, नाटक, कादंबरी, तत्वज्ञान, इतिहास, परिकथा, सगळ्या प्रकारचं साहित्य ती अधाशीपणाने वाचत राही आणि कसरीच्या किड्याप्रमाणे पानामागून पानांचा ती फडशा उडवून टाके. पण कोणत्याही सुखाला शेवट असतो तसा याही आनंदाला अंत असे. पुस्तकातल्या अत्यंत रोमांचकारक घटनेशी जो येऊन पोचते तोच आंट मार्चची आरोळी तिच्या कानावर येई. जोसिफाईन. बिचारी जो हातातलं पुस्तक अनिच्छेनं बंद करून ठेवी आणि आंट मार्चकडे धावत जाऊन एखादं वृक्ष, कंटाळवाणं तत्वज्ञानाचं पुस्तक तिला वाचून दाखवू लागे. जोला आपल्या आयुष्यात काहीतरी विलक्षण, प्रचंड, भव्य, दिव्य असं काहीतरी करून दाखवायचं होतं. ते काय याची तिला अद्याप नीटशी कल्पना नव्हती, पण काहीतरी ती करणार होती खास. दरम्यान तिची मोठी खंत होती की तिला आपल्या मनाप्रमाणे वागता येत नव्हतं.
भरपूर वाचन करता येत नव्हतं आणि मुलांमध्ये हवे तेवढे मिसळता येत नव्हते. चंचल वृत्ती, तापट स्वभाव आणि तिखट जीभ हे जोचे सर्वात मोठे दोष होते आणि त्यामुळे ती वारंवार चमत्कारिक अडचणीत सापडे. ह्या अडचणी हास्यास्पद तशाच केविलवाण्याही असत. तथापि आंट मार्चकडच्या शिस्तीमुळे तिच्या उत्कट वृत्तींना संयमाचं वळण लागत होतं आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आपण काहीतरी करत आहोत ही जाणीवही तिला मोठी सुखकारक वाटत होती. बेथ फार लाजाळू होती, त्यामुळे शाळेत जाऊन इतर मुलींच्या बरोबर शिकणं तिला कधीच जमलं नाही. सुरुवातीला तिच्या वडिलांनी तिला शाळेत घातलं होतं, पण तिच्या मनाला त्या गोष्टीचा इतका त्रास झाला की तो प्रयत्न सोडून देऊन तिला जमेल तसं घरीच शिक्षण द्यायचं असं मिस्टर मार्चनी ठरवून टाकलं. बेथ आपल्या वडिलांबरोबर बसून लिहायची, वाचायची. पुढे ते युद्धावर गेले. आई सैनिकांच्या मदतीसाठी करायच्या कामामुळे दिवसभर बाहेर जाऊ लागली. तरीही बेथनं आपलं शिक्षण स्वतःच चालू ठेवलं. अडेल तिथे ती आपल्या थोरल्या बहिणींची मदत घेई. तिला जात्याच घरकामाची खूप आवड, त्यामुळे हॅनाला ती मदत करी आणि बाजारहाट आणण्याचं काम तिनं स्वतःकडेच घेतलं होतं. सगळा दिवस ती खपत असे आणि स्वतःशीच एखादं गाणं गुणगुणत घरकामात ती रंगून जाई. दिवसभर घरात राहूनही बेथला कधी एकटं एकटं वाटायचं नाही, कारण मनानं ती अजूनही एखाद्या अर्भकासारखी निरागस होती आणि स्वतःच्या एका कल्पनारम्य विश्वात ती सतत रमलेली असायची. तिला अजूनही बाहुल्यांचं वेड होतं. मोठ्या बहिणींनी वापरून निरुपयोगी म्हणून टाकून दिलेल्या सगळ्या बाहुल्या बेथकडे येत, कारण एमीला कोणतीही जुनी वस्तू चालत नसे. बेथकडे अशा एकंदर 6 बाहुल्या होत्या. त्यांना खाऊ पिऊ घालायचं, बाहेर वाऱ्यावर फिरायला न्यायचं, रात्री अंगाई गीते म्हणून त्यांना झोपवण्याचं आणि त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्याचं काम ती अगदी न चुकता भाविकपणे करीत असे. या बाहुल्यांमध्ये जोन टाकून दिलेली एक बाहुली होती. तिचं डोकं फुटून गेलं होतं, हातपाय केव्हाच बेपत्ता झाले होते. कोणत्याही मुलीनं तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नसतं, पण बेथनं ती बाहुली मोठ्या प्रेमानं जवळ केली होती. त्या अपंग बाहुलीला ती ज्या वात्सल्यानं सांभाळीत असे, तिच्या गालाशी गाल भिडवून तिच्याशी जे हितगुज करीत असे आणि ज्या कोमलपणे रात्री तिचा मुका घेऊन तिला झोपवत असे, त्याची जर कुणाला कल्पना आली असती तर बेथच्या मुग्धपणाला हसता हसताच त्यांच्या मनात कुठंतरी कालवून डोळ्यात पाणी आलं असतं. अर्थात बेथलाही तिची स्वतःची अशी दुःख होतीच, कारण ती देखील कुणी देवता नव्हती, साधी मुलगीच होती. तिचं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे घरातला जुना मोडका पियानो. बेथला संगीताचं विलक्षण वेड होतं, पण घरच्या गरिबीमुळं तिला संगीताचं पद्धतशीर शिक्षण घेता येत नव्हतं. पियानोतून हवे तसे सूर काढता आले नाहीत म्हणून कासावीस होऊन ती पियानोवर मस्तक टेकून कधी कधी एकांतात एकटीच खूप रडायची. पण तरीही ती खूप आशावादी होती. ती स्वतःचीच समजूत घालून म्हणायची, मी जर चांगलं वागले ना तर आज ना उद्या माझी गाण्याची हौस पुरी होईलच होईल. या जगात अशा कितीतरी बेथ असतील, लाजाळू, सोशेक, कुणी स्वतःच्या सुखाचा विचार न करता इतरांसाठी सतत श्रम करणाऱ्या आणि आपली दुःख ओठ मिटून सहन करणाऱ्या. त्या असतात तोवर कोणी त्यांची दखल घेत नाही, कोणी त्यांची कदर करत नाही. पण मग एक दिवस बघावं तर हे चिमुकलं पाखरू आपलं गाणं थांबवून पंख पसरून कुठेतरी दूर उडून गेलेलं असतं आणि सुना, उदासवाणा, अंधारा कोपरा मागे निमूटपणे त्याची निष्फळ प्रतीक्षा करत राहिलेला असतो. एमीला जर कोणी विचारलं असतं की तुझं सगळ्यात मोठं दुःख कोणतं, तर क्षणाचाही विलंब न लावता तिनं तात्काळ उत्तर दिलं असतं, माझं नाक. ती 2 वर्षाची असताना जोन तिला एकदा खाली पाडलं होतं. त्यावेळी ती नाकावरच पालथी आपटली होती. एमीचं म्हणणं होतं की त्या अपघाताने तिच्या नाकाचा कायमचा निकाल लावून टाकला होता. खरं म्हणजे इतकं काही तिचं नाक वाईट नव्हतं. ते जरासं रुंद आणि टोकाशी थोडंसं चपटं होतं, इतकंच. एमी त्याला बोटांनी दाबून दाबून टोकदार करण्याचा खूप प्रयत्न करी, पण तिला हवं तसं ते सुंदर, निमुळतं आणि टोकाशी किंचित वर उचललेलं काही केल्या होत नव्हतं. खरं म्हणजे ते बिचारा आपल्या परीनं वाढण्याची शिकस्त करत होतं आणि एमी खेरीज दुसऱ्या कुणाचंही तिकडे लक्ष जात नव्हतं. पण एमी मात्र आपल्या नाकामुळे मनातून खूप दुःखी असायची. सुंदर रेखीव नाकाची उणीव तिला तीव्रतेनं जाणवायची आणि ती उणीव भरून काढण्यासाठी
ती अशा तऱ्हेनं रेखीव सुंदर नाकं असलेली अनेक चेहरे कागदावर सतत काढत बसायची. एमीला तिच्या बहिणी छोटा राफेल असं कौतुकानं म्हणायच्या. तिला चित्रकलेची मनापासून आवड होती आणि तिचा हातही चांगला होता. पऱ्यांची, फुलपाखरांची आणि पशुपक्ष्यांची रेखाचित्र काढण्यात ती मनापासून रंगून जायची. तिच्या अभ्यासाच्या वह्या अभ्यासापेक्षा चित्रांनीच भरलेल्या असत आणि वर्गात ती वाचनासाठी पुस्तक हाती घेऊन उभी राहिली की अगदी नको त्यावेळी चित्रांचे कपटे पुस्तकातून बाहेर पडून वाऱ्यावर तरंगत. एमी जात्याच प्रसन्न आणि आनंदी होती. मैत्रिणींच्या मेळाव्यात ती सहज रमून जायची. वागण्या बोलण्यातली दिखाऊ सभ्यता तिनं पुरेपूर आत्मसात केली होती आणि त्यामुळे आपल्या वर्गात ती सगळ्यांची खूप आवडती होती. आमचे पप्पा की नाही श्रीमंत होते ना तेव्हा अशी सुरुवात करून पूर्वीच्या दिवसांचं वर्णन करण्याची तिची एक खास शैली होती. अशा वेळी अत्यंत कारुण्यपूर्ण स्वरात बोलून ती दुसऱ्यांची सहानुभूती तात्काळ संपादन करी. त्याचप्रमाणे मोठे मोठे ग्रांथिक अवघड शब्द वापरून वर्गातल्या मुलींवर ती मोठी छाप पाडायची. एमीचे घरीदारी खूपच कौतुक होय. त्यामुळे ती काहीशी लाडावलेली, हट्टी आणि शिष्ट बनत चालली होती. पण तिच्या सगळ्या अहंकारावर घरची गरिबी हा एक मोठाच उतारा होता. आपल्या चुलत बहिणीचे फ्लॉरेन्सचे जुने झगे वापरावे लागत आणि फ्लॉरेन्सच्या आईला सौंदर्य दृष्टी अजिबात नव्हती. त्यामुळे भडक रंगाचे स्वस्त आणि गबाळे झगे घालून एमीला शाळेत जावं लागे. ते तिच्या मनाला फार लागून राहील आणि तिची सारी ऐट त्यामुळे बिघडून जाईल. मेग आणि जो या दोन्ही थोरल्या बहिणींचं एकमेकींवर फार प्रेम होतं आणि त्या दोघींनी धाकट्या दोघींपैकी एकेकीला आपल्या ताब्यात घेतलं होतं. मेगचा एमीवर जीव होता आणि पुरुषी वृत्तीच्या जोचं सौम्य, लाजाळू बेथवर विलक्षण प्रेम होतं. सगळ्या घरात जो जर कुणापुढे नमत असेल तर ती एकट्या बेथ पुढेच. मेगने आणि जोने बाहुल्यांशी खेळणं केव्हाच टाकून दिलं होतं. पण स्त्रीच्या ठाई नैसर्गिकरित्या वास करीत असलेल्या वात्सल्य भावनेचा आणि संगोपनाच्या वृत्तीचा वर्षाव त्या आपल्या छोट्या बहिणींवर करीत असत. त्या दिवशी संध्याकाळी त्या चौघी बहिणी नेहमीप्रमाणे शिवणकाम करत एकत्र बसल्या होत्या. तेव्हा मेग म्हणाली, आजचा सगळा दिवस अगदी कंटाळवाणा गेला. कुणाजवळ काही गमतीच्या गोष्टी आहेत का सांगायला? मला थोडी करमणूक हवी आहे. मी सांगते एक गंमत, जो चटकन म्हणाली. कोणतीही हकीकत रंगवून सांगायला तिला खूप आवडे. ती पुढे सांगू लागली, रोजच्या प्रमाणे आजही मी आंट मार्चला एक निबंधाचं पुस्तक वाचून दाखवत होते. रोजच्या सारखाच आजही मला भयंकर कंटाळा आला होता. एकदा तर मी चक्क जांभई दिली. ते पाहून आंट मार्च माझ्यावर खूप रागावली. तिनं मला एक जंगी लेक्चर दिलं आणि मग ती म्हणाली, मी काय म्हणते याचा जरा शांत बसून विचार कर. तोवर मी जराशी एक डुलकी घेते. आता आंट मार्चची डुलकी म्हणजे 1 तासाची निश्चिती. ती झोपलेली बघून मी हातातलं निबंधाचं पुस्तक खुशाल मिटून बाजूला ठेवून दिलं आणि विकार ऑफ वॅकफिल्ड कादंबरी वाचू लागले. वाचता वाचता एके ठिकाणी खूप विनोदी प्रसंग वर्णन केलेला मला आढळला. तेव्हा मला मोठ्यांदा हसायला आलं आणि माझ्या हसण्यानं आंट मार्च जागी झाली आणि मला म्हणाली, एवढी कशात रमून गेलीस ग तू? वाच तरी जरा मोठ्यानं. मग मी तिला ती कादंबरी वाचून दाखवायलाच प्रारंभ केला. जरा वेळानं तीही त्यात रंगून गेली. पण मी कसली खट्याळ. एका विशेष रोमांचकारक प्रसंगाच्या वेळी मी मुद्दाम थांबले आणि आंट मार्चला म्हटलं, कंटाळा येत असेल तर थांबूया आपण इथे. त्याबरोबर ती दचकली आणि तिच्या हातातलं विणकाम खाली गळून पडलं. ते उचलून घेत आपल्या चष्म्यावरून माझ्याकडे रोखून बघत ती म्हणाली, चावटपणा करू नकोस, मुकाट्यानं पुढे वाच. मग मी तेवढं प्रकरण पुरं केलं आणि तिथून उठले. घरी येता मी हळूच मागे वळून पाहिलं तर आंट मार्च स्वतःच ते पुस्तक वाचण्यात गळून गेली होती. मला खूप आनंद झाला आणि मी हॉलमध्ये एक गिरकी मारली मस्त. कारण यापुढे वृक्ष निबंधाच्या पुस्तकाच्या ऐवजी आंट मार्चला मला चांगल्या मनोरंजक कादंबऱ्या वाचून दाखवता येतील. गरीब बिचारी. जवळ एवढं वैभव आहे पण त्याचा मनापासून उपभोग कसा घ्यावा हेही तिला कळत नाही. खरंच आंट मार्चची त्या क्षणी मला अगदी कीव आली. निदान मी तरी यापुढे तिचा कधी हेवा करणार नाही. कारण पैसेवाली माणसं सुद्धा अनेकदा सुखाला पारखीच राहिलेली असतात. तू सांगतेस यावरून मलाही एक गोष्ट आठवली. मात्र माझी हकीकत तुझ्यासारखी विनोदी नाही, मेग म्हणाली. किंग कुटुंबात आज मी कामाला गेले होते तेव्हा घरातलं सगळं वातावरण अगदी बदललेलं दिसलं.
एका छोट्या मुलानं मला सांगितलं की त्याच्या थोरल्या भावानं काहीतरी भयंकर प्रकार केलाय, त्यामुळे घरातली सगळी माणसं खूप दुःखी आहेत. मिस्टर किंगनी त्याला घरातून हाकलून दिलं होतं म्हणे. मिसेस किंग आपल्या खोलीत बसून ओक्साबोक्शी रडत होत्या आणि ग्रेस आणि ॲलन ह्या दोघी मोठ्या मुली तर माझी नजर चुकवून बाजूला निघून गेल्या. इतके रडून रडून त्यांचे डोळे लाल झाले होते. मी अर्थात काही विचारलं नाही, कारण ते वाईट दिसलं असतं, पण मला त्या सगळ्या कुटुंबाबद्दल विलक्षण सहानुभूती वाटली आणि माझ्या मनात आलं, आपल्याला सख्खा भाऊ नाही म्हणून आपल्याला वाईट वाटतं, पण आपल्याला भाऊ असता आणि त्यानं काही वेडा वाकडा प्रकार करून घराची अब्रू घालवली असती ना, तर माझी मान पण शर्मेनं किती खाली गेली असती. असा द्वाड भाऊ असण्यापेक्षा भाऊ अजिबात नसलेला बरा. शाळेमध्ये सगळ्या मुलींच्या पुढे अपमान होण्या इतकी शर्मेची गोष्ट जगात कुठलीच नाहीये, एमी सांगू लागली. आज आमच्या शाळेत काय झालं माहितीये का? आमच्या वर्गातली सुझी पार्किन्स आहे ना, ती आज बोटात एक सुंदर पोवळ्याची अंगठी घालून आली होती. मला ती अंगठी इतकी आवडली, मला सुझीचा अगदी हेवा वाटायला लागला. तेवढ्यात काय झालं, सुझीनं पाटीवर डेव्हिस सरांचं एक व्यंगचित्र काढलं. त्यात तिनं त्यांचं नाक खूप मोठं दाखवलं होतं. पाठीवर एक वाशिंड पण उभं केलं आणि सरांच्या तोंडातून बाहेर शब्द आलेले दाखवले. पोरट्यानो, माझी नजर आहे बर का तुमच्यावर. सुझी ते चित्र आम्हाला दाखवून हसत होती. एवढ्यात काय झालं माहितीये का, सरांची नजर खरंच आमच्यावर वळली. बापरे, मग काय विचारता, त्यांनी तिला टेबलापाशी बोलवलं आणि टेबलावर तिला उभं करून शिवाय ती पाटी हातात धरायला लावली. मग मुली हसल्या की नाही ते चित्र पाहून? जोनं कुतूहलानं विचारलं. हसल्या? काय बिश्शाद आहे त्यांची, एमी म्हणाली. सगळ्या मुली उंदरासारख्या जागच्या जागी चिडीचेप बसून राहिल्या आणि सुझी एकसारखी ढळाढळा रडत होती. त्यानंतर मला मुळीच तिचा हेवा वाटला नाही. एकच काय, पण 1,00,000 अंगठ्या जरी मिळाल्या ना, तरी त्यामुळे असला अपमान भरून निघणार आहे का? मोठ्या गांभीर्यानं एमीनं आपलं वाक्य पूर्ण केलं आणि पुन्हा खाली मान घालून ती झपाझप आपलं शिवणकाम करू लागली. मीही आज एक सकाळी गंमत पाहिली, बेथ म्हणाली. मी आज मासे आणण्यासाठी दुकानात गेले होते, तेव्हा शेजारचे म्हातारे मिस्टर लॉरेन्स तिथं आले होते. मला त्यांनी नाही पाहिलं, पण मी मात्र कुतूहलानं त्यांच्याकडे बघत होते. तेवढ्यात एक गरीब बाई तिथं आली आणि दुकानदारानं उरलेले थोडेसे मासे आपल्याला द्यावेत म्हणून ती त्यांची विनवणी करू लागली. तिला काही काम मिळालं नव्हतं आणि घरी तिची पोरं बाळ पण उपाशी होती म्हणे. दुकानदार तिच्याकडे ढुंकून सुद्धा बघायला तयार नव्हता. तो तिच्यावर खेकसला. तेव्हा वाईट तोंड करून ती मुकाट्यानं तिथून जाऊ लागली. तेवढ्यात काय झालं माहितीये, मिस्टर लॉरेन्स पुढे आले. हातातल्या काठीच्या टोकानं एक भला मोठा ताजा रसरशीत मासा त्यांनी उचलला आणि अलगद त्या बाईच्या हातातल्या टोपलीत टाकला. त्याबरोबर तिचा चेहरा असा उजळला म्हणून सांगू, तिनं तोंड भरून मिस्टर लॉरेन्सला दुवा दिला आणि मोठ्या समाधानानं ती तिथून निघून गेली. किती दयाळू आहेत ना मिस्टर लॉरेन्स. मला ते दृश्य बघून खूप बरं वाटलं. बेथनं आपली गंमत सांगितल्यावर त्या चौघी बहिणींचे डोळे आईकडे वळले. तिनंही काहीतरी सांगावं अशी त्यांची अपेक्षा दिसली. मिसेस मार्क क्षणभर विचारमग्न झाल्या आणि मग त्या म्हणाल्या, ऐका, आता एक वेगळीच गोष्ट सांगते मी तुम्हाला. एकदा एका गावात 4 बहिणी राहत होत्या. त्यांना त्यांच्यावर खूप प्रेम करणारे आई वडील होते. भरपूर मित्रमंडळी होती. त्यांना खायला प्यायला लिहायला पुरेसं मिळत होतं. तरी त्या बहिणी मनातून खूप असंतुष्ट असत, कुरकुर करीत आणि मला हे नाही ते नाही म्हणून सारख्या झुरत. एकदा त्यांना एक परी भेटली. त्या मुलींनी आपली असंतुष्टता तिला बोलून दाखवली. त्यावर ती परी त्यांना म्हणाली, मुलींनो, यापुढे जेव्हा तुम्हाला असंतुष्टता वाटू लागेल तेव्हा आपल्या उणीवांचा विचार करण्याऐवजी जी सुख तुमच्या जीवनात तुम्हाला लाभलेली आहेत त्यांचा तुम्ही विचार करा. मिसेस मार्चची गोष्ट इथपर्यंत आली तेव्हा मुलींनी चोरून एकमेकींकडे पाहिलं आणि पुन्हा खाली मान घालून त्या भराभर शिवणकाम करू लागल्या. मिसेस मार्च पुढे सांगू लागल्या, आणि मग त्यांना मोठे गमतीदार शोध लागले. एकीच्या असं ध्यानात आलं की नुसत्या श्रीमंतीनं माणसांना सुख लागत नाही. बेअब्रूचं भय आणि दुःख गरिबांप्रमाणेच श्रीमंतांनाही असतं. दुसरीला असं दिसून आलं की जवळ भरपूर पैसा असूनही स्वतःच्या हट्टी, आडमुठ्या आणि विक्षिप्त स्वभावामुळे माणसं असुखी असतात. तसेच तारुण्य, सुदृढ प्रकृती आणि आनंदी स्वभाव या गोष्टी श्रीमंतीपेक्षाही अधिक मोलाच्या आहेत. तिसऱ्या बहिणीनं पाहिलं की गरिबी खरंच वाईट असते, पण पोटासाठी दुसऱ्याकडे याचना करावी लागणं हे त्याहूनही अधिक दुःखदायक आहे. तर चौथ्या बहिणीला समजून चुकलं
की पोवळ्याच्या लाख अंगठ्या देखील शाळेतल्या शिक्षेमुळे होणाऱ्या अपमानाची भरपाई करू शकत नाहीत. मिसेस मार्चनं सांगितलेली ही गोष्ट ऐकून त्या चौघी बहिणी मनातून ओशाळल्या आणि त्यांना हसू पण आलं. मेग म्हणाली, वा, छान गोष्ट सांगितलीस की. आमचीच हकीकत जुळवून तो आम्हालाच सांगितलीस आई. काही का असे ना, जो म्हणाली, आईनं सांगितलेलं ते खोटं थोडीच आहे आणि त्यातून आपल्याला खूप घेण्यासारखं आहे. मी नाही आता तक्रार करणार कोणत्याच गोष्टीबद्दल, एमी गंभीरपणे म्हणाली. सुजीच्या शिक्षेमुळे मला चांगलाच धडा मिळालाय. मला पप्पांची आठवण झाली, बेथ म्हणाली. ते अशाच बोधपर कथा सांगत असायचे आपल्याला. मिसेस मार्च काहीच न बोलता नुसत्या हसल्या. पण आपण सांगितलेल्या गोष्टीचा मुलींवर इष्ट तो परिणाम झालेला पाहून त्यांना समाधान वाटलं.